का अलीकडे 5 गोलंदाजे वापरले जातात म्हणून माहिती करून घेतलेली बरं. मी आले थोडंसं लांबून, मीच तो फासण्या पासपूस करणारा रामदेव बाबा पतंजली षटकार. जगदीश पाटलांची मुलं मला येण्याची आणि आमचे 11 फायटर क्रिकेट मुलं येण्याची संधी मिळाली, त्यांचं मनापासून स्वागत करतो. वेळ कमी आहे आणि सामन्याला सुरुवात करायची. सामन्याला सुरुवात होणार आहे. खार्डी आणि आगासन, खार्डी संघाचा 12वा खेळाडू आलाय. या 12वा खेळाडू पाठवा. खार्डी संघ टॉस जिंकले आणि फिल्डिंग घेतलेले. 11च आहेत का? राहू दे, चला चालतील, सध्या चालून घ्यायला पाहिजेत. नियमांचं थोडंसं पालन करीत जा. काय सकाळी सामने सुरू झालं तर प्रेक्षक कमी असतात, रात्रीचे बोललं ना तर भरपूर असतात, कारण त्या बाजूला बाटल्या पण असतात ना, त्याच्यामुळे गर्दी जास्त होते कधी कधी. पण आता सकाळचे संघ सुरुवातीला लवकर येतात, परंतु त्यांचा 12 खेळाडू नाही. बघा तरी सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी आहे मैदानामध्ये. आगासन संघाकडनं करण बेडेकर आणि विनायक मुंडे. पहिली गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सौरव मात्रे. पहिला षटक टाकण्यासाठी पॉवर प्लेचा षटक आहे. 2 षटक क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा असतं. परंतु पाहायचं या उत्तर शिवच्या मैदानावरती काय घडणार. कुठला संघ, खार्डी आणि आगासन दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करणार आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना करावी लागणार आहे सामना जिंकण्यासाठी. परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये सौरव कशा प्रकारची गोलंदाजी करतं. ओके, यावेळेचा पॉवर प्लेच्या षटकामध्ये दणदणीत चौकार, खणखणीत चौकार, डाबरच्या 5 चौकार, 4 धावांनी सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू जरी चांगला टाकला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती करणने मात्र चौकार आणलाय. या चौकाराने सुरुवात केली, धावाला आकार देण्याचं काम केलं त्या आगासन संघाला. प्रथम फलंदाजी मिळाली, टॉस जिंकला तो खार्डी संघाने. टॉस जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलं आणि आतापर्यंत त्याचा विचार केला 2 चेंडूंचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 4. गोलंदाज पुन्हा एकदा सौरवचं नाव घेतल्यानंतर सौरव गांगुली आपल्याला आठवतो, सध्या साऊथ आफ्रिकेला आहे तो. परंतु इथे मैदानामध्ये आपण पाहतो चांगली गोलंदाजी. 1 चेंडूवरती चौकार खाल्यानंतर कमबॅक करण्याचं काम केलंय. कुठल्याही प्रकारचं धाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता 11 फायटर क्रिकेट संघ उत्तर शिवने आयोजित केलेली स्पर्धा आणि पहिला सामना मैदानामध्ये खार्डी बनाम आगासन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या बॅचा सुंदर चेंडू, चांगले क्षेत्ररक्षण, 1च धाव मिळणार आहे. या एकेरी धाव्याने धावसंख्या धावून पोहोचते ती बिनबाद 5 अशी सुरुवात होते. पॉवर प्लेचं षटक असताना अतिशय दमदार सुरुवात मैदानामध्ये चालू आहे. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतात, प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. नवे तर प्रयत्न करावेच लागतील, कारण प्रत्येक संघ जिंकण्यासाठी मैदानामध्ये येत असतो. हरण्यासाठी कोणच जात नसतो, सगळे जिंकण्यासाठी जात असतात. परंतु हार जीत, एकीकडे हार आहे तर एकीकडे जीत हे नक्की. परंतु मैदानामध्ये अशा प्रकारचा हा खेळ येणाऱ्या या 2026 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सौरव, यावेळेला डावखुर हाताचा फलंदाज. हवेमध्ये चेंडू खेळलाय, पायचे क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि हा झेल पकडायला पाहिजे होता. म्हणूनच मी कन्नडीमध्ये नेहमी म्हणत असतो, जीवा लललित दुर्दुरित कंठ हे दोन्हीच मिळवणारं क्षेत्ररक्षण आहे. इथे हा झेल टाकलाय आणि या झेलाने मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचते या 2च्या साह्याने 7 या आकड्यावरती. जीवदान मिळाला फलंदाज विनायकला. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय गोलंदाजी आकारलेली आहे. 1 चौकार दिल्यानंतर कमबॅक केले या गोलंदाजाने. चांगला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आहे. स्वतःच्या गोलंदाजी फॉलोथ्रो मध्ये अगदी सुरेख क्षेत्ररक्षण केलंय. जर या 2 धावा वाचवल्या असत्या तर 5च धावा या षटकामध्ये आल्या असत्या. परंतु जर ठरलं क्रिकेटमध्ये महत्व नसतंय, कारण क्रिकेट असा खेळ आहे की ज्याच्यामध्ये 1 धावही निघत नाही आणि 42 धावाही होतात. असा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये काही घडू शकतो आणि तिथे जर तर चालत नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आगासन संघाने धावा केल्या त्या बिनबाद 7. एकीकडे करण आणि 5 धावा केल्या, तो दुसरीकडे विनायकने 2 धावा केल्या. तर खर्च केल्या 7 धावा गोलंदाज सौरव मात्रे. खार्डी आणि आगासन असा हा सामना 11 फायटर क्रिकेट संघ क्लब उत्तर शिव यांनी मला इथे येण्याची आणि आमच्या बरोबर विनोद जे आहेत त्यांचंही मनापासून स्वागत आहे. या परिसरातील दमदार समालोचक आहेत, आपलेही मनापासून स्वागत. इथे नारिवलीला मी नेहमीच येत असतो या मैदानावरती. मस्कर साहेब आणि जगदीश पाटील तसेच
आमचे राणी डाब्याचे मालक, त्यांच्या कृपाशीर्वादाने मी या परिसरात येत असतो. मी माझी मागची कामं सोडून परंतु या गावांच्यासाठी जगदीश पाटलांचं इथे नाव आहे आणि खरोखर त्यांच्यामुळे इथे संधी उत्तर शिवलाही मला समालोचन करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल उत्तर शिवकरांचे मी धन्यवाद देतो. परंतु मैदानामध्ये चालणारा सामना अतिशय रंगतदार सामना आहे. काय घडणार या सामन्यामध्ये दोन्ही संघ प्रयत्न करत आहेत आणि ते करावेच लागतील, कारण सामना जिंकायचा असेल तर मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीशिवाय काहीच नाही असं म्हटलं जातंय आणि ती मेहनत दोन्ही संघांना करावी लागणार आहे. दोन्ही फलंदाजांना, दोन्ही गोलंदाजांना नव्हे तर संपूर्ण क्षेत्ररक्षकांनाही ती मेहनत करावी लागेल, कारण मागच्या क्षेत्ररक्षकांनी केलेली चूक कितपत योग्य आहे तो येणारा काल, येणारी वेळ, येणारे चेंडू सांगणार आहेत. परंतु फलंदाज डावखुराताचा फलंदाज विनायकच आहे ना तिकडे, करण आहे, तर दोन्ही एंड आहेत. त्याच्यामुळं आपण पाहताय दोन्ही एंडकडनं खेळ आहे. दुसरा पॉवर प्लेचा षटक आहे, अतिशय सुंदर शॉट, कडक शॉट, डाबर चौका, 4 धावा. या 4 धावांशी धावसंख्या जाऊन पोहोचली ती आगासन संघाची 11 धावसंख्या. अतिशय दमदार सुरुवात झालेली आहे. दोन्हीकडे 2 चौकार आतापर्यंत फलंदाज करणने मारलेले आहेत. एकीकडे सौरभ आहे ज्याला जीवदान, विनायक आहे ज्याला एक जीवदान मिळाला होता, परंतु करणने काय जबरदस्त कामगिरी केलेली. 2 चौकार ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये हे मारायलाच लागतात आणि तशा प्रकारची सुरुवात त्यांनी मैदानामध्ये करू दिलेली आहे. गोलंदाजी करण्यासाठी दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी यश खाडी संघाकडनं, खाडी बनाम आगासन अशी ही महत्वपूर्ण लढत. पहिला सामना आजच्या दिवसामधला. यशचा चेंडू थोडासा अपकटर चेंडू टाकला होता, पुन्हा तसाच प्रकारचा चेंडू होता. अगदी बॅटच्या पट्ट्यात आला असता तर नक्की चौकार झाला असता, परंतु मैदानामध्ये यश चांगली गोलंदाजी करतो. पहिला चेंडू चौकार खाल्ल्यानंतर कमबॅकिंग करण्याचं काम करतो आणि सुरुवात तशी झालेली आहे. दमदार सुरुवात मैदानामध्ये. दोन्ही संघ चालू आहे सामना, खर्डे आणि आगासन. यश यावेळचा चेंडू आता मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू भेटलाय. चेंडू सीमा रेषे पार, आर पार, सीमा पार, रामदेव बाबा पतंजली षटकार, 6 धावा. खर्च केल्या. एकूण धावसंख्या आहे ती 17 या धावसंख्येवरती. 2 चौकाराने एक षटकाराच्या मदतीने करण बेडेकर अतिशय जबरदस्त फलंदाजी. यावेळेस मात्र कार्पेट शॉट खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तोपर्यंत एक धाव, दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. 4 चेंडूंचा खेळ या षटकातला आतापर्यंत संपलाय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याचा समाचार मात्र चांगल्या प्रकारे करण घेत आहे आणि अशा प्रकारे यानंतरचा होणारा सामना आहे वडवली आणि अंतारली. दोन्ही संघाने सज्ज राहायचंय. आपला पुढचा सामना असणार आहे. जबरदस्त सामना रंगला. यावेळी डावखुराताचा फलंदाज ज्याला आपण जीवदान दिला होता तोच विनायक मात्र मैदानामध्ये आता प्रयत्न करण्यासाठी तयार आहे. 2 चेंडूंचा या उर्वरित सामना करण्यासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये, कारण 3 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असतं ते फलंदाज आणि तसा प्रयत्न चालू आहे. यश 11 धावा आतापर्यंत खर्च केलेत आणि आता जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय. आर पार, सीमा पार, दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार, 6 धावा. धन्यवाद मास्तर. बघा झेल फार महत्वाचा आहे. रोहित शर्माचा झेल सोडला. 264 धावा श्रीलंकेबरोबर केला होत्या आणि इथे मैदानामध्ये एक धाव घेतली जाते. खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण, चेंडू सीमा पार, डाबरच्या 5 चौकात.
काय जबरदस्त फलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण, याचा पुरेपूर फायदा आगासन संघाला झालाय. खर्डी संघाने याचा विचार करायला पाहिजे. या षटकात खर्च केले यशने 21 धावा तब्बल. धावफलकावर पहिल्या षटकाचा जर विचार केला 7च धावा आल्या होत्या. काय जबरदस्त गोलंदाजी केली होती सौरभने, परंतु या षटकात यशने 21 धावा खाल्ल्या. आणि इथे एकूण धावसंख्येचा जर विचार केला धावफलकावर ते धावा आहेत त्या 28, 28 नो लॉस. जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. 8 बॉल 16, विनायक मुंडे 4 बॉल 12. करण खेळतोय 8 बॉल 16 आणि विनायक खेळतोय 4 बॉल 12 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त सामना आहे. झेल सुटला होता 2 या धावसंख्येवरती, त्यानंतर आला षटकार आणि चौकार. चौकार तर तुम्ही दिलाय कारण क्षेत्ररक्षण खराब झालं आणि याचा पुरेपूर फायदा आगासन संघाला झाला. आगासन संघासाठी 2 षटकं संपली. धावफलकावरती धावा आहेत त्या 28. नवीन गोलंदाज सौरभ, ज्याने पहिला षटक अतिशय सुरेख टाकला होता. ऑन द स्ट्राईक खेळण्यासाठी करण बेडेकर एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला विनायक आहे. जबरदस्त विनायक मुंडे. एकूण धावसंख्या 28. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 21 धावा. पहिल्या षटकात 7 धावा, दुसऱ्या षटकात 21 धावा. चेंडू सांगू का? पहिला चौकार, दुसरा डॉट, तिसरा षटकार, चौथ्यावरती 1, 5व्यावरती षटकार आणि 1 चौकार. काय म्हणणं आहे आता तुमचं? जबरदस्त होतं. कधी कधी विचारायला पाहिजे, चांगली गोष्ट आहे. आणि यावेळेचा चेंडू मात्र भिडकावला आहे. हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. तेल गेलं आणि तूपही गेलं. दुपटना लागला मागे, कारण अशा प्रकारचं झेल आपण केला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकणार नाही आहेत. काय जबरदस्त चेंडू टाकला होता, जबरदस्त गोलंदाजी केलेली या गोलंदाजाने, परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीये. आणि अजून एक कन्नडीमध्ये मी नेहमीच म्हणत असतो, जीवा धुलुलित कंठ हे धुलीस मिळवणारे क्षेत्ररक्षण आहे. आतापर्यंत 2 चौकार आणि 2 झेल तुम्ही सोडलेले आहेत आणि याचा पुरेपूर फायदा आगासन संघाला झालेला आहे. इथे मात्र सौरव काय जबरदस्त गोलंदाजी करत आहे. पहिल्या षटकात ज्याने 7 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकात यशने 21 धावा खर्च केल्या. आणि अरे या पहिल्या चेंडूवरती 1 धाव जिथे झेल टाकला आणि तिथे मात्र धावा घेतली 1. पुन्हा एकदा विनायक आणि आता चेंडू हवेमध्ये आहे. अजून एक संधी आहे परंतु लांब आहे चेंडू. 3 पिकाडा आणि काम बिघाडा होऊ शकते परंतु लांब आहे थोडासा चेंडू. अशा प्रकारे धावा मिळतात. पुन्हा एकदा विनायकला 2 दुहेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 या धावसंख्येवरती. धावांकडे लक्ष असू दे आपल्या, कारण आपला 12वा खेळाडू सध्या नाहीये. 31 धावा झालेल्या आहेत. 31 धावा. जबरदस्त मैदानामध्ये सामन्याची लढत चालू आहे. आगासन आणि खार्डी संघ. गोलंदाज पुन्हा आप कटर चेंडू टाकलेला आहे. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्येत बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 या आकड्यावरती. दोन्ही पंच अगदी तटस्थ आपल्या पोशाखामध्ये दोघांचंही मनापासून स्वागत करतो. अगदी सुरुवातीचा सामना आहे. 32 धावा धावफलकावरती आगासन संघाच्या. यावेळेचा अगदी बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये चेंडू. 1 धाव मात्र लेग बायच्या रूपाने मिळणार आहे. आणि या एकेरी धाब्याने धावसंख्या पंचांचा इशारा लेग बायच्या 33 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. खार्डी संघाबरोबर खेळत असताना आगासन या संघाचे. आगासन संघ आपण पाहतोय त्यांना जीवदान मिळालेले आहेत आणि खार्डी संघाने ते दिलेले आहेत. याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो मैदानामध्ये. आज या सामन्यांमुळे नक्कीच हा रोड जो आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे, परंतु बाजूशी त्यांना सगळ्यांना तिथे एंट्री दिलेली आहे. बाजूवरून जायचं आहे आपण. या वेळचा चेंडू भिडकावलाय. आर पार सीमा पार. आर एक दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार. 6 धावा. ठोक दीजिए. क्या बात आहे. आपण मराठी बोलल्यावर आपले गाणे देवीचे आणि आपले गाणे ते आपल्याला आवड आहे, कारण हेच गाणे आपल्याला ऐकायला पाहिजेत. काय जबरदस्त डीजे. धन्यवाद.
यावेळचा चेंडू, काय गोलंदाजी करतो हा गोलंदाज. कधी त्याच्या गोलंदाजीमध्ये एखादा षटकार पडत असतो, परंतु चांगली गोलंदाजी केलेली आहे. अशा प्रकारे होत असतो. क्रिकेटचा खेळच आहे. आजकाल 25, 30, 32, 33 धावा गोलंदाजाला पडत आहेत आणि समोर फलंदाज त्या ताकदीच्या प्रत्येकाकडे आहेत. हाच तर खरा क्रिकेट आहे. आणि इथून सुरुवात झालेली आहे. याच्या आधी आपल्याला 30 बॉल 30 धावा म्हणजे भरपूर व्हायच्या, परंतु आता क्षेत्ररक्षण बघा, अगदी गचार क्षेत्ररक्षण. नक्कीच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतं खार्डी संघाकडनं आणि त्याचा परिणाम, आणि षटक संपलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि या षटकात आल्या सौरभने खर्च केले या षटकात 12 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 7 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी केली. ते एक षटकार त्याने मात्र खाल्ला. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 41, 41 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. चला पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये डीजे. आपल्याला 5 षटकं का दिली जातात? कारण आपण वेळेवर आपल्याला 5 षटकं, याआधी 3च षटकं 2च षटकं मिळायची, तेवढे संघ असायचे. परंतु आता 8च संघांना संधी दिली जाते आणि आपल्याला 5 षटकं, आपल्याला वेळेवर येणे गरजेचं आहे. इथे सांगितलेलं की वडवले आणि अंतरले संघ ही 5 षटकं संपल्यानंतर आपण हजर राहायचंय. जो संघ लवकर हजर राहील त्याला टॉस दिली जाईल, म्हणजे जो संघ उशिरा येईल त्याला टॉस दिली जाणार नाही, याची नोंद घ्या. आणि जर आपण दोन्ही वेळेवर आले तरच टॉस केली जाईल, याचाही निर्णय आपण इथे मानून घ्यायचा. दोन्ही पंचांचं स्वागत करतो. अरविंदजी म्हात्रे आहेत आणि गुरुदासजी भोईर, दोघांचे मनापासून स्वागत करतो. सामन्याकडे जाऊया. 3 षटकांचा खेळ संपला. एकूण धावसंख्या 41, 41. म्हणजे कुठल्याही प्रकारचा फलंदाज आतापर्यंत बाद करता आला नाही, कारण 2 ते 3 झेल टाकलेल्या. क्षेत्ररक्षण खराब झालं खार्डी संघाकडनं. आणि आता आगासन संघ चांगल्या स्थितीत आहे. 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये त्याने 41 धावा कुठल्या. टावरला लागल्यावर काय गाडी पडत. त्यासाठी मसा आहे. जाऊया सामन्याकडे. जबरदस्त रंगत मैदानामध्ये पुन्हा एकदा करण गोलंदाजीवरती. समोरही करण आहे. या वेळेचा चेंडू खेळून काढलाय सीमा रेषेकडे. गॅप शॉट सिलेक्शन. 4 धावा. 46 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त फलंदाजी मैदानामध्ये आतापर्यंत करणने केलेली आहे. एकीकडे जसं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण याआधी गौतम गंभीर आणि
फलंदाज सचिन तेंडुलकर जशी उजवी आणि रायटी ही जोडी फार महत्वाची आहे क्रिकेटमध्ये आणि तशाच प्रकारचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एकीकडे आहे करण आणि दुसरीकडे विनायक, अशी ही जोडी जोडगोडीने आतापर्यंत 46 या आकड्यावरती धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा करण तयार आहे, 4थं षटक प्रगतीपथावर असताना. उमरलीला म्हणजे नाईटला नाही पुढं मग साधेला 6 चेंडूमध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रमही करणच्या नावावरती आहे, कालचाच असेल तो. सांगतात आणि हे काय झालं, उद्भट वीर विकट नरकेसरी, हे नरकामध्ये जाण्याचं स्वर्गामध्ये नाही तर इथे मात्र काय घडतंय, असा प्रकारचं क्षेत्ररक्षण म्हणजे सामना गमावण्याकडे आपण प्रयत्न करत आहात आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. म्हणतात ना, प्रयत्न करिता वालूचे कनरगडिता तेल गेले, पण इथे घाम घालावं लागणार आहे. हे तुम्ही घाम घालत नाहीये. आतापर्यंत असे 3 ते 4 चौकार 2 झेल सुटले आणि खाडी संघाची सर्वात खराब प्रदर्शन असेल आजचा ते अनुभवतात आणि इथे या 4 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 50 या आकड्यावरती, अर्धशतक पार केलेलं आहे. करणच्या 14 चेंडूमध्ये 33 धावा आहेत. काय जबरदस्त खेळी आहे करणकडनं. आता चांगला चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात येत नाही, कभी बाजे इधर तर कभी बाजे उधर, अशा प्रकारचा खेळ आपण निश्चितच पाहिलेला आहे आणि इथे बॅटच्या पट्ट्यात नीटचा चेंडू आलेला नाहीये. करण टू करण अशा प्रकारचं त्यांनी गोलंदाजी चांगले केलेले आहेत. दोन्ही संघ चांगले प्रयत्न करत आहेत. क्षेत्ररक्षकांनी साथ दिली असते ना तर आतापर्यंत 30-32 धावा असत्या, परंतु 50 धावा आता धावफलकावरती आहेत त्या आगासन संघाच्या. यावेळचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू खेळून काढला, एक धाव घेतलेली आहे. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण, सीमा पार. आतापर्यंत 3 चौकार अशा प्रकारचे गेले. काय झालेलं आहे आज काय समजत नाहीये. आज मात्र इथे सामन्यामध्ये असे चेंडू फिरले ना तर काय घडतं आपल्याला माहितीये. कधी कधी रात्रीच्या सामन्यात असे चेंडू फिरत असतात, परंतु इथे दिवसाच्या सामन्यातही मात्र क्षेत्ररक्षकांनी खराब कामगिरी केलेली आहे आणि इथून या 4 धावांशी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54 या आकड्यावरती. काय जबरदस्त सामना चालू आहे. करण आतापर्यंत 37 या आकड्यावरती केलेलं आहे आणि ज्या जबरदस्त इथे मैदानामध्ये सामना आहे, क्षेत्ररक्षण अगदी लाजवेल असं आहे, कारण इथे खराब क्षेत्ररक्षण आज खारडी संघाकडनं झालेलं आहे आणि त्याचा विचार विनिमय त्याने या सामन्यानंतर करावा लागणार आहे. त्यांनी खर्च केलेल्या धावा त्यांना विचार करावा लागणार आहे आणि आता त्याचा परिणाम बघावा लागतोय. लांब 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 लचक ब्रिटानिया षटकार 6 धावा, टोक डीजे. बाला आपण साजरे केलेले त्याबद्दल आपलं धन्यवाद. परंतु 15च्या सरासरीने आगासन संघाने आतापर्यंत 60 धावा बनवलेल्या 4 षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या करणने या षटकामध्ये आणि एकूण धावसंख्या 60 आकड्यावरती जाऊन पोहोचले. संघ जाऊन पोहोचले चांगल्या स्थितीत. अंतिम षटक आणि एक आपल्याला विनंती आहे, वडवली आणि अंतरली संघ दोन्ही संघांना विनंती असेल टॉस करण्यासाठी हा षटक संपायच्या आधी आपण हजर राहायचंय. वडवली आणि अंतरली आला सर तर टॉस करण्यासाठी यायचं. 7 धावा विनायक आणि गोलंदाज आलाय नवीन सूरज. तर विनायक आणि करण ही जोडी आतापर्यंत काय जबरदस्त पार्टनरशिप आहे. 60 धावा त्यांनी आतापर्यंत जमवल्यात. 3 चौकार 2 झेल. इथे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा परिणाम इथे आतापर्यंत 60 धावांनी भोगावं लागतंय. वडवली आणि अंतरली दोन्ही संघांचे संघांना काय विनंती करतो, हे संघ आपल्यासाठीच असतात, हे आयोजक आपल्यासाठी असतात. त्यांचा काय चुकीचा निर्णय नसतो, चुकीचा निर्णय आपला असतो.
यावेळेस मात्र बघा जबरदस्त चेंडू हवेमध्ये आलाय. काय जबरदस्त जबरदस्त अडवलेला आहे. इथे मात्र आहे तुमचेच खेळाडू आहेत, काय टेन्शन घेऊ नका. कधी कधी होतंय परवांच्या चेक केलं जाईल. परवांच्या रात्री असाच एक झेल झाला होता, बराच सर खेळ थांबला होता आणि नंतर तो चेंडू बदलला त्याने. आणि अशा प्रकारचा क्रिकेट होऊ शकतं. इथे चांगला झेल पकडलाय आम्हाला तरी दिसतंय, परंतु पाहायचंय. दूध का दूध पाणी का पाणी. वनाई वर्ल्ड लाईव्ह आपल्याकडनं आहेत, त्यांचं मनापासून अगदी जबरदस्त 6 धावा. आणि इथे एक पाय पीछे एक पाय आगे. दूध का दूध पाणी का पाणी. आम्ही बोलून काही होणार नाही, हम कुछ भी बोलेंगे. षटकार आहे, षटकार आहे. तुमचा असू दे आमचा असू दे, सगळे आपल्याच आहेत. समालोचकाचं काम आहे दोन्ही संघाच्या बाजूने सेम समालोचन करणं. एका संघाला जिंकून देण्याचं काम समालोचकाचं कधीच नसतंय. काही समालोचक असतात की एका संघाच्या बाजून, अरे असं करत जाऊ नका, दोन्ही संघ आपलेच असतात. तो चौकार मारणार आहे ते इकडे गोलंदाजही चांगल्या प्रकारचा आहे. आणि इथे लाईव्ह मध्ये दिसत आहे थोडासा डिफरन्स वाटतच होता, परंतु दूध का दूध पाणी पाणी. आणि हा इथे षटकाराने एकूण धावसंख्या 66. काय जबरदस्त धावसंख्या. चांगला प्रयत्न केला होता, झेल अगदीच झाला होता, परंतु एक पाय अगदी जबरदस्त. फुलटॉस टाकाल तर चेंडू हवेमध्ये जाणार, आर पार सीमा पार. और एक दमदार रामदेव बाबा पतंजलि षटकार और यहाँ पे नो बॉल. अशा प्रकारे खराब गोलंदाजी आणि खराब प्रदर्शन. एकूण 7 धावा या चेंडूवरती मिळणार आहेत. चेक करायचं आहे का हाईट. हा ओके. सेव्हन्टी 73 धावा. कुठल्याही प्रकारचं गडी आतापर्यंत वाजलं. काय पार्टनरशिप आहे यालाच म्हणतात क्रिकेट. आणि चेक पंचांचा इशारा नो बॉल. तिसऱ्या पंचांचाही इथे नो बॉलचा इशारा आलेला आहे. दोन्ही पंच आमच्या मैदानामध्ये आहेत, अरविंदजी म्हात्रे आणि गुरुदासजी भोईर. मनापासून स्वागत आहे. फ्री हिट असणारे 73 धावा धावफलकावरती. आणि आता काय घडतं या सामन्यामध्ये, गोलंदाजांवरती मार पडतो या सामन्यात. अजून एक चेंडू सीमा पार और एक दमदार चौकार. बॉलर बाद. आणि इथे मात्र नो बॉल आलेला. अजून एक नो बॉल चौकार म्हणजे या 5 धावा अजूनही मिळणार आहेत. 78 धावा 78. घेऊ शकता ना. 78 धावा. आता चांगला चेंडू टाकलाय. नवीन गोलंदाज आलाय. ओम गोलंदाजी करण्यासाठी. 79 धावा 79. आणि सलामीची जोडी दक्ष दक्ष असू दे चालेल, पाठ करत राहा शेवटपर्यंत. 79 79. कारण आज आपल्याला तुम्हाला विचार करावा लागेल संध्याकाळी, कारण आज क्षेत्ररक्षणही चांगलं होत नाही, गोलंदाजी चांगली होत नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही इथे मैदानामध्ये 79 आतापर्यंत हाफ सेंचुरीसाठी 7 धावांची गरज आहे. करण थोडस बाहेर पंच दाखवतात. अरविंदजी आणि गुरुदासजी आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. लेग बायच्या रोपाने 80 धावा धावफलकावरती. 80 धावा आतापर्यंत. एकीकडे आगासन संघ आणि एकीकडे खार्डी संघ. अशी लढत, महत्वपूर्ण लढत उत्तर शिवच्या या मैदानावरती 11 फायटर क्रिकेट संघाने आयोजित केलेली स्पर्धा. आणि आजच्या
या दिवसातील पहिल्याच सामन्याची लढत प्रेक्षणीय पाहायला मिळते. आणि हा चेंडू आता मात्र हा फलंदाज ऐकत नाहीये. जीवदान मिळाला होता त्याचा पुरेपूर फायदा. षटकार 6 धावा. जबरदस्त सामन्याची लढत. दक्ष अपकटर चेंडू टाकला आहे. पंच काही सांगत नाहीये परंतु एक संधी देण्याचा प्रयत्न, कारण त्याला समोरच्याला 50 साठी रन पाहिजेत. आणि इथे मैदानामध्ये मात्र काय घडलंय, फलंदाज 86 पार्टनरशिप करून बाद झालेला आहे. तोही धावगतीच्या रूपाने स्वतःहून विनायक मुंडे, ज्याने 38 धावा केल्यात. जबरदस्त केली आणि आता स्ट्राईक दिले. एक षटकार जर मारला तर त्याच्या 50 धावा होऊ शकतील. 43 आहेत का, म्हणजे 7 पाहिजेत त्याला. 43 झालेत. ओके, म्हणजे 7 धावा घडू शकतं. क्रिकेटचा खेळ आहे. चला सुरू करा. अंतिम चेंडू बाकी. 86 धावा आहेत. चला आमची पण गडबड करता तुम्ही. 86 आणि हा षटकार मारलाय. मग तुमचं काय म्हणणं आहे, अजून एक नो बॉल टाकायला पाहिजे. या भरपूर झाल्या आणि इथून मात्र एकूण धावसंख्या 93 धावांचं लक्ष असणार आहे. 30 चेंडू आणि 93 धावा अलीकडे होतच असतं क्रिकेटमध्ये. कमी धावा कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही. याचा परिणाम क्षेत्ररक्षकांनी आणि गोलंदाजांनी केलेली हारागिरी, याचाच परिणाम या 92 धावा आणि एका धाव्याने कमतरता 49 धावांचं खेळ केलं. जोरदार टाळ्या होऊ द्या फलंदाज करण आणि विनायक साठी, दोघांसाठी. वडवली आणि अंतरली संघ, दोन्ही संघांना विनंती करतो या आपण. वडवली आणि अंतरली नाणेफेक